श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्था बेसा बेलतरोडी मार्फत महिला समितीच्या श्री संताजी स्वामिनी तेली समाज सखी ग्रुप या महिला कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिनांक 15 मार्च 2026 रोजी समाजातील सुमारे 100 ते 125 महिलांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात कार्यक्रम पार पाडला। हीच आमची प्रार्थना म्हणत कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या मनीषनगर येथील मेडिसर हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रस्तुती तज्ज्ञ डॉक्टर कांचन घुसे मॅडम तसेच सक्करदरा येथील नवप्रतिभा हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका व संताजी समता परिषद महिला अध्यक्षा सौ निलिमा वाघमारे मॅडम तसेच यावेळी भाजपामधून निवडून आलेल्या नगरसेविका सौ गंगाताई गोल्हर बेसा पिपळा, ग्रामपंचायतला 15 वर्षे सदस्य असलेल्या सौ माधवीताई राजूरकर, संस्थेचे अध्यक्ष यांच्या पत्नी रीता वहिनी गोल्लर तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। पाहुण्यांचे स्वागत सौ विभाताई लोखंडे, किरणताई दांडेकर व जयश्रीताई बांगडे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री संताजी स्वामिनी तेली समाज सखी ग्रुपच्या महिला कोर कमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यामध्ये अश्विनी देवगडे, संगीता पोडदुखे, श्वेता साठवणे, भाग्यश्री पोडदुखे, भारती वैद्य, सीमा भोंगाडे, उज्ज्वला गुल्हाने, अर्चना बुरर्डे आणि रुपाली बोधनकर यांचा विशेष सहभाग होता। या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध मनोरंजक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांपैकी अॅडव्होकेट रोशनी मस्के व सौ सुनंदा कावडकर या दोघी जगांनी आईचा गोंधळ जोडी डान्स सादर केला। पल्लवी गौराई यांनी कॉमेडी सोलो डान्स, रंजना गायधने यांनी एकपात्री नाट्य सादर केले। रेखाताई सिंघाने यांनी जिजामाता यांच्या वेशभूषेत प्रभावी संवाद सादर केले, तर विद्या अष्टनकर यांनी यांच्या नंदेसोबत कराओके सॉंग सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। त्यानंतर सासू सुनेची जोडी, बहिणी बहिणीची जोडी, मैत्रिणीची जोडी, इतर महिलांनीही स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभाग घेतला। या स्पर्धांमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली। भाषणामध्ये डॉक्टर कांचन घुसे मॅडम यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। महिलांमध्ये वाढत असलेले कॅन्सरचे विविध प्रकार, आरोग्य तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, शारीरिक तक्रार वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला, महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता जागरूक राहावे असे त्यांनी आवर्जून सांगितले। तसेच निलिमा वाघमारे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत महिलांना व मुलींना शिक्षणाचे महत्त्व आणि समाजसेवेबद्दल प्रेरणादायी माहिती दिली। त्यानंतर स्पर्धेमधील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। होली मिलन, आंतरराष्ट्रीय महिला दिन, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि गुढीपाडवा या चारही विषयांना एकत्रित करून आयोजित केलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला। सन 2019 मध्ये स्थापन झालेल्या श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्थेच्या स्थापनेत पुरुष कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे। त्यांच्या सहकार्यामुळे महिलांना एकत्र येऊन समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली। त्याच प्रेरणेने स्वामिनी महिला गट तयार करण्यात आला असून या माध्यमातून महिलांसाठी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात। या कार्यक्रमासाठी संस्थेचे पुरुष कार्यकर्ते अध्यक्ष अजयभाऊ गोल्लर, उपाध्यक्ष संजयजी इटणकर, राजेंद्रजी बावनकुळे, कृष्णाजी गोल्हर, राजेश रेवतकर, पुरुषोत्तम बावनकुळे, राजेशजी राऊत आदींचे सहकार्य लाभले। मी डॉक्टर कांचन घुसे, मेडिसर हॉस्पिटल मनीषनगर येथे प्रॅक्टिस करते। मला आज श्री संताजी बहुउद्देशीय संस्थेद्वारा त्यांच्या स्वामिनी ग्रुपनी जो आयोजित केलेला महिला दिनानिमित्तचा जो कार्यक्रम आहे त्यात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम इथल्या सगळ्या आपल्या स्वामिनींच्या सगळ्या महिलांनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये आपलं कला प्रदर्शन केलं। खूप सुंदर त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज केले। सगळ्या महिला इतक्या जास्त पुढे जात आहे आणि सगळं एकत्रित होऊन संघटित होऊन असे कार्यक्रम करत आहे, हे बघून खूप छान वाटलं। मी मनापासून स्वामिनी ग्रुपचा धन्यवाद करते की मला इतका छान कार्यक्रमाला त्यांनी आमंत्रित केलं आणि मला तो बघायला मिळाला। धन्यवाद। मी निलिमा वाघमारे, मी असिस्टंट टीचर आहे नवप्रतिभा हायस्कूलला आणि त्याचबरोबर श्री संताजी समता परिषदची महिला अध्यक्ष आहे। त्याचबरोबर मी आपली पदाधिकारी आहे, महाराष्ट्र प्रांतिकची पदाधिकारी आहे। मला इथे आमंत्रित केलं, या स्वामिनी ग्रुपने मला श्री संताजी स्वामिनी ग्रुपने मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सगळ्या स्वामिनी ग्रुपचे आभार मानते। आणि हा ग्रुप खरंच स्त्रियांचा उत्साह खूप जास्त वाटतं आहे। स्त्रियांनी सगळे छान नटून टटून आलेले आहे, सुंदर असं गोंधळ सादर केलेला आहे, एकदम उत्साह वाटतो आहे त्यांच्या याच्यामध्ये। गोंधळ, जागरण एका
लेडीनी जागरण घातलेलं आहे ते सुद्धा खूप सुंदर म्हटलेलं आहे. त्यानंतर गोंधळ खूप सुंदर केलेला आहे. सगळ्यांनी उत्साह वाढलेला आहे. छान स्त्रिया एकदम उत्साही वाटत आहे. या सगळ्यांचं मी आभार मानते, त्यांनी मला आमंत्रित केलं. माझा परिचय थोडक्यात द्यायचा म्हणजे मी अश्विनी देवगडे आणि आम्ही जी स्वामिनी महिलांचा जो ग्रुप बनवलेला आहे हे बनवण्याचं कारण म्हणजे सन 2019 मध्ये आमची श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्था स्थापन झाली. त्यांच्याच मार्फत आम्ही 6 वर्ष आधी श्री संताजी स्वामिनी महिला ग्रुप हा तयार केला आणि 3 वर्ष झाले, म्हणजे हा हे 3रं वर्ष. या 3 वर्षामध्ये आम्ही जागतिक महिला दिवस आणि 8 वर्ष झाले. 8 वर्षापासून आम्ही हळदी कुंकाचे कार्यक्रम, कोजागिरीचे कार्यक्रम, असे बरेचसे उपक्रम आम्ही आमच्या स्वामिनी ग्रुपच्या मार्फत करत असतो आणि बहुउद्देशीय संस्थेच्या पण मार्फत. आणि मीच म्हणून नाही, माझ्या या ज्या सखी आहे ह्या सगळ्या मैत्रिणी, जसं संगीता झाली, भाग्यश्री, सीमा, भारती, अर्चना, उज्ज्वला, प्रीती, रुपाली, आम्ही सगळ्यांनी मिळून हे कार्यक्रम कंटिन्यू करत असतो आणि पार पाडत असतो. आणि आमचा हा जो उद्देश आहे जो सखींना मिळवण्याचा, हे आमचं म्हणजे एकत्रित करायचं आहे महिलांना. त्यांचे जे उद्योगधंदे आहे, जे पण त्यांना काही त्या बिझनेस करत असतील तर या मार्फत त्यांना सगळ्यांशी परिचय होईल. आणि आम्ही आता मागच्या महिन्याला फरवरी महिन्यामध्ये 72 महिलांचा आम्ही BC ओपनिंगचा कार्यक्रम घेतलेला आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. आता आमच्या 100च्या वर लेडीज होते आहे आणि म्हणजे आम्हाला पण उत्साह होतो. हे सगळेजणी आमच्याशी जुळत आहे आणि त्यामार्फत आम्ही खूप उत्साहाने काम करतो आहे. हा समाजाला एकत्रित करण्याचा हा आमचा खूप मोठा उद्देश आहे यामागे. आणि समाजामध्ये आपसातले प्रेम निर्माण होणे आणि समाजाबद्दल जसं कुठला उद्देश आहे, आपण आपल्या समाजामध्ये एकमेकांमध्ये प्रेम भावना, उद्देश त्यांचा व्यवहार वाढवणे, व्यापार वृद्धी झाली पाहिजे. सगळ्या महिला घरगुती काही कामे करतात, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यासाठी आमचा खास उद्देश आहे की महिलांना एकत्रित केलं तर एक संपर्कात येतील आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होईल आणि समाजामध्ये प्रेम भावना निर्माण करण्यासाठी आम्ही एकत्रित करण्याचा आमचा हा उद्देश आहे. धन्यवाद. माझं नाव अजय कृष्णराव गोलर. मी संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष अजय कृष्णराव गोलर आणि माझे हे पदाधिकारी राजेश बावनकुळे, रेवतकर, राजेंद्रजी बावनकुळे, संजयजी इटनकर, राजेश राऊत आणि कृष्णाजी गोल्लर. सन 2018 पासून आम्ही स्थापना केली संताजी तेली समाजाची. भवनाची इच्छा होती आमची आणि हे संस्था पण तयार केली आम्ही इथं. त्याच्यानंतर आम्ही हर वर्षी 2 कार्यक्रम करतो. एक संताजीची पुण्यतिथी आणि जयंती, कोजागिरीचा कार्यक्रम, त्याच्यानंतर हळदी कुंकाचा, महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम. त्याच्यानंतर आम्हाला आता बावनकुळे साहेबांनी 2 करोड रुपये दिले आणि बावनकुळे साहेबांनीच आम्हाला जागा मिळवून दिली. त्याच्यात नंदनवार साहेबांनी आम्हाला सर्वात मोठा सहयोग केला. मी संजय महादेवराव इटनकर, श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्थेचा उपाध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना जानकारी देतो की ही आमची संस्था 2019 मध्ये उदयास आली आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष महोदय श्री अजय भाऊ गोल्लर यांनी अनेक प्रकारचे या संस्थेमध्ये कार्यक्रम घेतले. त्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे संताजींची पुण्यतिथी आणि जयंती, तसंच कोजागिरी महोत्सवाचा एक कार्यक्रम व हळदी कुंकू, असे एकंदरीत सर्व कार्यक्रम पार पाडत गेले. व कालांतराने त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांची विचारधारा होती की बुवा इथे आमच्या भागामध्ये एक समाज भवन निर्माण झालं पाहिजे. त्यामध्ये गोरगरीब समाजातल्या लोकांना सहयोगाची भूमिका आम्ही बजावली पाहिजे त्यांच्यासाठी. म्हणून त्यांनी अथक प्रयत्न करून श्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्याकडनं समाज निर्मितीसाठी जागा मिळवून घेतली आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी 2 करोड रुपयाचा निधी पण उपलब्ध करून दिला. येत्या काही दिवसामध्ये समाज भवनाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे घेण्यात येणार आहे आणि या आमच्या महिला यामध्ये अश्विनीताई देवगडे या अध्यक्ष आहेत आणि यांनी हा कार्यक्रम आज आयोजित केला आमच्या कोर कमिटीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेतून. तर यांनाही आम्ही फार म्हणजे
त्यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो की असं एक एक पाऊल समोर 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 समाजातल्या महिलांसाठी या समोर गेल्या पाहिजे आणि समोरासमोर काहीतरी केलं पाहिजे. गेल्या 3 वर्षापासून सतत कार्यरत आहेत या आणि करत आहेत. यावर्षी जरा जास्त जोरात काम यांचं दिसत आहे, तर आम्हाला आनंद होत आहे. आम्ही सर्व आमच्या समाजाच्या या महिलांचे आभार मानतो. अध्यक्ष उपाध्यक्ष या नात्याने, सर्व कोर कमिटीच्या नात्याने. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।